हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। अजित पवारांच्या निधनानंतर घाईघाईनं शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचा धक्कादायक प्रकार। 75 शाळांना घाईघाईनं अल्पसंख्याक दर्जाची खिरापत, आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटपाच्या निर्णयाला स्थगिती। संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। मुंबई पालिकेमध्ये पहिल्याच दिवशी गोंधळ, महापौर सभागृहात न आल्यानं विरोधक आक्रमक। राज ठाकरेंनी पुण्यात पदाधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल। पुण्यात झालेल्या दारुण पराभवावरून राज ठाकरे नाराज, आता कामाला लागण्याच्या दिल्या सूचना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजपमध्ये बंडखोरांवरील कारवाईला वेग। कोकण आणि पुण्यात विरोधात काम करणाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दाखवला बाहेरचा रस्ता। टिपू सुलतानचा फोटो पुन्हा दालनात लावणार, मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांचं विधान। तर हिंदू कार्यकर्त्यांकडून इस्लाम पार्टीच्या प्रमुखांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट। निलेश राणेंची गणेश नाईकांवर सडकून टीका, वन राहिली नाहीत, वनमंत्री काय कामाचे, जंगलतोड वनमंत्र्यांच्या परवानगीनं सुरू आहे का, निलेश राणेंचा थेट सवाल। भाजपमध्ये राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही, या प्रवृत्तीला भाजपचा छुपा पाठिंबा। तर नाईकांनी स्वग्रही परतावं, तेव्हाच त्यांचा विजय होईल, संजय राऊतांचा गणेश नाईकांना सल्ला। पहलगाम हल्ल्यातील शहीद संतोष जगदाळेंच्या मुलीला अद्याप नोकरी नाहीच, राज्य शासनानं दिलेल्या आश्वासनाचं काय, जगदाळे कुटुंबियांचा सवाल। मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्यात महापालिका अपयशी, शहर आणि उपनगरात हवेची मध्यम श्रेणीत नोंद। हवा गुणवत्ता निर्देशांक 135 वर, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला राजस्थानमधून अटक। बहादूरगडमधून आरोपीसह तिघांना मुंबई क्राईम ब्रांचनं ठोकल्या बेड्या। आणि सोन्या चांदीच्या भावात पुन्हा घसरण, लग्नसराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा। जीएसटी विना सोन्याचे दर 1,54,000 वर। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि या बुलेटिनमध्ये आत्ताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे, मुंबई महापालिकेच्या विशेष सभेला सुरुवात झाली आहे। मुंबई महापालिकेच्या सभागृहात विशेष सभेला ही सुरुवात झाली आहे, मात्र अद्याप महापौर सभागृहात आलेले नाहीत आणि त्यामुळे विरोधक आक्रमक झाले। सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या नगरसेवक जमलेले आहेत, पण अजून सुद्धा महापौर आलेले नाहीत आणि म्हणून विरोधकांकडून आक्षेप या ठिकाणी घेण्यात आला आहे। जर महापौर वेळेवर येत नसतील तर सभागृहाला शिस्त कशी लागणार, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला। आणि दुसरीकडे अमेय घोलेंच्या निवडीच्या घोषणेवेळी सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला। ठाकरेंच्या नगरसेवकांनी 50 खोकेच्या घोषणा दिल्या आणि त्यानंतर शिवसेना नगरसेविका तृष्णा विश्वासराव हे आक्रमक झाले। तुमचे घोटाळे काढू का, असं तृष्णा विश्वासराव म्हणाले। यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्येही जुंपल्याचं दिसून आलं। आणि या सगळ्याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। सुमित, काय सांगाल, सध्या सभागृहामध्ये काय चित्र दिसतंय, कशामुळे हा सगळा गोंधळ सुरू आहे? विशेष सभेचा पहिला दिवस किंवा पहिली महानगरपालिकेची ही सभा आणि त्या सभेमध्ये सगळेच नगरसेवक आक्रमक झालेले आहेत, कारण आज गटनेत्यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा ही या विशेष सभेत केली जाते। सुरुवातीला महापौर उशिरा आला म्हणून ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झालेले होते, त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली। अडीच असताना महापौर का आले नाहीत आणि त्यानंतर काही वेळातच महापौर त्या ठिकाणी आल्या आणि गटनेत्यांची निवडीला सुरुवात झाली। मात्र याच वेळेला सगळ्यात
गटनेत्यांच्या ज्या वेळेला घोषणा केल्या जात होत्या तेव्हा जेव्हा अमेय घोले हे शिवसेनेचे नगरसेवक त्यांची गटनेतेपदी निवड झाल्याची घोषणा महापौर करत होत्या, तेव्हा ठाकरेंची शिवसैनिकांनी काही घोषणा दिलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये 50 ओके एकदम ओके. आणि याच घोषणा ऐकून कृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव ज्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत त्या आक्रमक झाल्या. आणि त्यानंतर मग ठाकरेंचे शिवसैनिक, सगळे नगरसेवक आणि शिवसेनेचे नगरसेवक हे एकमेकांना भिडलेले या सभागृहात पाहायला मिळाले. त्यामुळे पहिलाच दिवस या सभागृहात घोषणाबाजी सुरू आहे. कामकाजाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे अधिक प्राधान्य दिलं जात आहे. बरोबर आहे सुमित, आणि त्यामुळे आता महापौर नेमके कधी येणार आणि पुढे कामकाज कसं जाईल ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर हा गोंधळ आपण बघू शकतोय सभागृहामधला पहिलाच दिवस आणि त्यावेळेला इथं गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे. महापौर उपमहापौर निवड झाल्यानंतर आता स्थायी समिती आणि स्वीकृत नगरसेवकासाठी हालचालींना वेग आलाय. स्वीकृत नगरसेवक पदासाठी पालिकेचे निकष राजकीय पक्षांसाठी सोयीचे ठरणार आहेत. 227 प्रभागातून 10 स्वीकृत नगरसेवक निवडून जाणार आहेत. भाजपला 4, शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही गट 2 आणि शिवसेना युबीटी 3 तर काँग्रेसच्या वाट्याला 1 स्वीकृत नगरसेवक पद येणार आहे. शिवसेना युबीटीच्या कोट्यातूनच मनसेला स्वीकृत नगरसेवक मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. स्वीकृत नगरसेवक पदावर पराभूत उमेदवाराला संधी न देण्याची सर्वच पक्षांची भूमिका आहे. त्यामुळे 10 जागांसाठी प्रत्येक पक्षातील इच्छुकांकडून जोरदार लॉबिंगला सुरुवात झाली आहे. पाहुयात पुढची बातमी. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यामध्ये शासकीय दुखवट्याचं वातावरण असतानाच अल्पसंख्याक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना घाईघाईनं अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासातच ही प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाल्याचं उघड झालंय. विशेष म्हणजे पोदारच्या 25 शाळांना तर सेंट झेवियरच्या 5 शाळांना अल्पसंख्याक शाळेचा दर्जा देण्यात आला आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र देण्यास स्थगिती देण्यात आली होती. पण अजित पवार यांच्या निधनानंतर ही स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे पहिले प्रमाणपत्र 28 जानेवारीला म्हणजे ज्या दिवशी निधन झालेलं होतं अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशीच दुपारी 3:09 देण्यात आलं होतं सगळ्यात पहिलं प्रमाणपत्र. राज्यात शासकीय दुखवटा सुरू असताना मंत्रालयात ही प्रक्रिया कशी आणि कोणाच्या आदेशानं राबवली गेली असा सवाल उपस्थित होतोय. यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी केलाय. तर 4 दिवसांमध्ये 75 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. मुळात 3 दिवस शासकीय दुखवटा होता आणि या सुरुवातीच्या 4 दिवसांमध्ये 75 प्रमाणपत्रांचं वाटप झालं आहे. अल्पसंख्याक विभाग अजित पवारांकडे होतं आणि ज्या दिवशी त्यांचं निधन झालं 28 जानेवारीला अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं सकाळी 8:45च्या सुमारास आणि निधनानंतर अवघ्या 3 तासांमध्येच शासकीय दुखवटा 3 दिवसांचा हा त्याच दिवशी जाहीर करण्यात आला होता. पण 28 जानेवारीला एकूण 7 संस्थांना प्रमाणपत्र देण्यात आले. म्हणजे जे मंत्री त्या पदावर होते खात्यावर होते त्यांचं निधन झाल्यानंतर त्याच दिवशी हे प्रमाणपत्र देण्यात आले. 29 आणि 30 जानेवारीला मोठ्या शिक्षण संस्थांना प्रमाणपत्र दिल्याची माहिती समोर आलेली आहे. रविवारी 1 फेब्रुवारीला कोणतंही प्रमाणपत्र दिलं नाही अशी ही माहिती समोर आली आहे. तर 2 फेब्रुवारीला पुन्हा अनेक शाळांना अल्पसंख्याक दर्जा हे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. फक्त 4 दिवसांमध्ये तब्बल 75 प्रमाणपत्रांचं वाटप यावेळी करण्यात आलं आणि 75 पैकी 25 शाळा या पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. सेंट झेवियरच्या 5 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला आहे. ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे. तर शाळांना अल्पसंख्याक दर्जा का पाहिजे असतो ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. अल्पसंख्याक शाळांना आरटी कायदा लागू होत नाही. म्हणजे आरटी अंतर्गत त्यांना इथं प्रवेश द्यावे लागत नाहीत. 25% गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं बंधन या शाळांवर राहत नाही ज्यांच्याकडे हा अल्पसंख्याक दर्जा आहे. आणि शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सुद्धा बंधनकारक नसते. म्हणजे ज्या शाळांकडे हे प्रमाणपत्र आहे तिथल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा ही बंधनकारक नसते. आरटीआय कायदा सुद्धा अशा संस्थांना लागू होत नाही, शाळांना लागू होत नाही. शिक्षकांना पदोन्नतीमध्ये विशेष सवलत दिली जाते आणि त्याचबरोबर कोट्यावधी रुपयांच्या देणग्या अनुदान घेण्याची मुभा सुद्धा अशा शाळांना मिळते आणि त्यामुळे अल्पसंख्याक दर्जा हा या शाळांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तोच दर्जा
अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या 3-4 दिवसांमध्ये अनेक शाळांना देण्यात आला आहे. दरम्यान प्रमाणपत्र प्रकरणावर आता सवाल उपस्थित केले जात आहेत. कोकाटे अजितदादांची स्थगिती होती, मग 28 जानेवारीला ही स्थगिती नेमकी कोणी उठवली असा सवाल उपस्थित होतोय. मंत्री माणिकराव कोकाटेंनी मागवलेला अहवाल आला होता का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान शासकीय दुखवटा असताना घाईघाईत निर्णय का घेतला गेला हा सगळ्यात मोठा सवाल इथं उपस्थित होतोय.